मंडळी, आता आपण जाणार आहोत एका भाजीच्या गाडीवर. तुम्हाला तर माहिती आहे, सध्या कांद्याचे भाव भल्या भल्यांच्या डोळ्यातून पाणी काढतात. पण हसून हसून तुमच्या डोळ्यातून पाणी काढण्यासाठी येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी, भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी. ओ माळीनबाई, घ्या ना भाजी. अरे किती वर्ष फरसाणा निवडूनच खाणार आहे फक्त. कधीतरी भाजी खाऊन बघा. अरे लपून लपून चहा बिस्किट पण काय होणार आहे. अरे साधी आहे, आत्ताच पाणी मारून जागवले. घ्या ना. अरे घ्या भाजी. जाऊ तिकडं. ए श्यामबाई, मुळा घे, मुळा. अरे घे ना मुळा. अरे मुळ्याने पोट साफ होतं म्हणून म्हटलं मुळा घे. अरे बाबा कुठे गेला? नारळ दिले का त्याला? नाही ना. हा, अरे घ्या भाजी, घ्या भाजी ताजी ताजी भाजी. ओक साहेब बोला. घ्या ना. आपल्याकडे पक्का लिंबू आहे. कच्चा तुमच्याकडे ऑलरेडी आहे म्हणून म्हटलं पक्का लिंबू घ्या. हा घ्या ना. अलकाताई, पाहिजे का काही? आपल्याकडे नाही माहेरची साडी, पण आपल्याकडे काकडी. असू द्या, असू द्या. किती किलो देऊ बोला. अरे भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी. तुम्हाला रे, तुम्ही आयुष्यभर अंडी आणि केळीच खा. भाजी रे भाजी, ताजी ताजी भाजी. सॉरी सॉरी, मला वाटलं बीएमसीची गाडी आली. चुप्पी बैठा, बहुतच बोलते आहे तुम्ही. अरे मला काय असं अंगावर आलं, काय करणार? बहुत जल्दी जल्दी आहे. मला सब्जी दे दो, मेरे को बहुत ही काम आहे, जल्दी दे दो. बरं काय पाहिजे लवकर सांगा चला. हा सांगते आहे. एकच मिनिट थांब बसा. ओहो, चिठ्ठी कबूतरने लिहिली काय? सांगा सांगा सांगा. चुपचाप भरोसा. चलो भैया. हा देखो, सावंतच्या घरी आहे तो बैगन पाहिजे आहे 1 किलो. 1 किलो बैंगन. हा. बर. अरे नाही नाही, आधा किलो पाहिजे आहे बैगन. अर्धा किलो. नाही नाही, बैगन तर नाडकर्णीच्या घरी पाहिजे आहे, सावंतच्या घरी नाही पाहिजे आहे. नाही. हा, सावंतला तर टमाटर पाहिजे आहे 2 किलो. हा सांगा ना असं पटकन. सावंतला भेंडी पाहिजे आहे 5 किलो. टमाटर नको? नाही नाही. अरे नाही नाही, भेंडी तर सुकलायला पाहिजे आहे. सावंतला लौकी पाहिजे आहे, लौकी दे दो. अरे नाही नाही, लौकी तर कुणालाच नको आहे. अबे कुणाला काय नको तर मग सांगते कशाला? हा कुणाला आपण आबे नाही की नाही हॅन हॅन हॅन. सावंतला तर इकडे इकडे तू पुढे. सावंतला काय नाही पाहिजे तर सावंत कशाला 50 वेळा घेतलं. सावंतला हे पाहिजे, सावंतला ते पाहिजे. लिबला आहे, बघू दे काय लिबला आहे. चिठ्ठी दे. नाही नाही, हमारी चिठ्ठी हम नहीं देंगे. चिठ्ठी दे. नाही नाही, हमारी चिठ्ठी हम नहीं देंगे. अरे तू ज्याला चिठ्ठी समजतेस ना, ते आपलं हे आहे. हे काही आठवलं नाही आहे. देखो दे इकडे. हा दे. हा ते हे आहे बाबा. हा काय दिलंय? सावंत टमाटर 1 किलो, नाडकर्णी खाली बाण काढून बैंगन ½ किलो. नाही नाही नाही, भेंडी नाडकर्णी कद्दू करेला. नाही नाही नाही, भेंडी नाडकर्णी कद्दू करेला. पोंगशे साहब मेथी गवारी पाव किलो. गजोदर के पापा गजोदर सो गए, अंदर आओ. हे काय मध्येच? लाज वाटते. ते आम्हाला वाटले पाहिजे. तुम्ही हे काय पण हे ते गजोदर झोपला की आबाजाने उठतो आहे म्हणून गजोदरच्या पापाला चिठ्ठी टाकून बोलवते. अरे मग त्या चिठ्ठीमध्ये हे कशाला लिहिलं? नाही नाही, त्या चिठ्ठीमध्ये नाही, या चिठ्ठीमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे? अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? आणि ज्यांनी तुला कामावर ठेवलं त्यांना पण अक्कल नाही का? सगळ्यांनी वेगळी वेगळी चिठ्ठी द्यायला पाहिजे ना. अरे वेगवेगळी देत होते, मी सांगितलं आहे, मी लिहून घेते, माझ्या याद मध्ये राहणार आहे. हो काय? हा तुम्ही लिहून घेता तुमच्या याद. हो वांगी द्या 5 किलो. काय पाहिजे? वांगी. वांगी वांगी असतात ती, वांगी वांगी नाही. मला सांगतोस तू? साहेब काही पण नाही
नाही मला मी पहिले वांगी. आले आहे मला पहिले सब्जी पाहिजे आहे तुम्ही नंतर घे तू आधी ठरव तुला काय पाहिजे बोला काय पाहिजे तुम्हाला मला वांगी पाहिजे. कटलेलं आहे मी थोडासा कन्फ्यूज झाले होते आता मला आठवले नाही आधी ठरव मग तुला देतो बोला काय पाहिजे मला वांगी. पहिला मरको देणे का सब्जी येतोय ठेला सगळं खाबून टाकेन मी अयो अयो नको नको दादा हा. तुम्ही थांबा ना 5 मिनिटं नाही तर ठेल्या सगळं दोघांना पण खाईल ही बहुतच बोलते आहे जल्दी दे बो काय बोललो सांगा पटकन काय पाहिजे बोला हा. ये देखो हा. ये आहे साबंतची पिप्सी बरं. ही आहे नाडकर्णीची पिप्सी बरं. ही आहे सुकलाची पिप्सी ही आहे पोंगसेची पिप्सी पिप्सी लक्षात ठेवा नाही नाही मग? ही जो आहे नाडकर्णीची पिप्सी आहे ही पोंगसेची आहे नाही नाही ही पोंगसेची आहे ही साबंतची आहे आता बरोबर आहे देखो बरोबर आहे ठरलं तुझं हा एकदम मी जाव थांबा ना काय थांबू तुमचा टाइमपास चाललेला आहे अरे मोरे तिथं बसून स्किट बघणार आहे इथं उभं राहून बघा ना मग थांबतो थांबा ना मग कशाला थांब. हा ए बाबा बोल तुला काय पाहिजे ते देखो ह्याच्यामध्ये जो आहे टमाटर टाका आधा किलो टमाटर अर्धा किलो हा ह्याच्यामध्ये जो आहे भेंडी टाका पाव किलो इकडे, इकडे. आणि ह्याच्यामध्ये जो आहे 10 रुपयाची अद्रक टाका अद्रक. एक मिनिट तुम्ही काय सगळं करताय मला वाक्य नाही येत ना म्हणून ऍक्टिव्हिटीज करतोय का ह्याच्यामध्ये जो आहे बैंगन टाका 1 किलो बैंगन 1 किलो द्या हा. मोरे हा मिरची टाका 20 रुपयाची रुपयाची ह्या मिरची. जो आहे याच्यामध्ये जो आहे आलू टाका 1 किलो हा हळूहळू सांगा जरा हळूहळू सांगा हा हळू हळू सांगते आहे हा. देखो अब हा ह्याच्यामध्ये जो आहे 1 किलो लौकी टाका हा तुम्ही हे काय पहिलं हा बटाटे घ्या झालं झाले आहे डन हाँ हा अब एक चुम्मा दे दो हमको अयो मला चालेल हाडासकट गेल तुम्हाला ती काय चाललंय आणि हे भाई हे तुझं काय चाललंय का मध्ये नाही ते. कुठली चिठ्ठी आहे ही गजोधरच्या पापाने लिहिलेली चिठ्ठी आहे चुकून वाचले आहे अरे नका ना दाखवूया चिठ्ठी बिट्टी सगळ्या यार नाही, नाही. हा, नीट काय ते सांगा आणि कुणाची पिशवी आहे मला माहिती नाही कळलं हिशोब करायचा आहे ना मी सांगतो तुम्हाला हिशोब किती काय पैसे झाले आहे सांगा लवकर. कुणाची पिशवी आहे मला माहिती नाही हा. हा ह्याचे झाले 70 हा. ह्याचे झाले 30 हा. ह्याचे झाले 170 हा. आणि ह्याचे 230 हा. झाले आहे हा द्या ओके हेचे मधून जो आहे हा. 30 रुपये घे बा हेचे मधून जो आहे 230 रुपये घे बा या 50 रुपयातून 230 घ्यायचे आहेत हा आणि ह्याच्यातून 30 रुपये 30 घ्यायचे रुपये घे बा. नाही काहीतरी उलट असेल बघा तुम्ही ह्याच्यातून 230 रुपये असतील ह्याच्यातून 30 रुपये असतील अरे नाही नाही असंच आहे माझ्या लक्षामध्ये आहे ही जी नोट आहे ना पोंगसेने दिलेली आहे अच्छा. आणि ही जी आहे नाडकर्णीने दिलेली आहे ह्याच्यातून मी 230 घ्यायचे हा. आणि ह्याच्यातून 30 घ्यायचे हा. नाही नाही, असं नसेल मोरे सांगा ना काय ते सांगितलं पाहिजे ना नाही बोललो असतो पण मला डायलॉग नाही आहेत ना हा बाजूला तुम्ही इकडे तुम्ही हे जमणार नाही हो ऐका ना माझं हे वेगळं आहे मी ह्याच्यातनं सगळे पैसे घेतो तुम्ही ह्यांना सांगा ह्यांच्याकडे पैसे घ्या म्हणून नाही नाही मला असंच सांगितलेलं आहे असंच दे बा मला अरे तुला कळतं का यार ह्याच्यातून कशी करा 230 रुपये त्याच्यातूनच घे बा नाहीतर मी तुमच्या ठेला आहे ना गटारातच टाकून दे अरे तुला बघायला का रे? मला माहित नाही ह्याच्यामधूनच घे बा एक काम कर ते कोण आहे नाटकर्णी त्यांना फोन लाव हा 1 मिनिट फोन लाव हा अरे यार काय यार मोरे हे सगळं मला काय मी वाक्यच नाही आहेत ना हॅलो नाडकर्णी साहेब हाँ हाँ लाजो बोल हा नाडकर्णी साहेब इथे एक जो आहे गोंधळ झालेला आहे एक जो सब्जी वाले भैया आहे ना बहुतच किचकिच करतो आहे तुम्ही जरा एकदा बोला त्याचे बरोबर हे घे बा हाँ हाँ ते हॅलो हाँ हा साहेब भाजीवाला बोलतो साहेब हाँ हाँ बोला ऐका ना तुमची जी कामवाली आहे ना हा तर ती इथे आली ना भाजी खायला हाँ तर तुम्ही तिला 50 रुपये दिलेत टोटल झाले 230 रुपये हा साहेब माझं ऐकता का मी काय म्हणतो जे समोरचे आहेत ना त्यांनी मला 500 दिलेले आहे तर तुम्ही एक काम करा ना त्यांच्याकडे एक पैसे एक क्षण थांबा हॅलो ऐका ना अशुद्ध भाषेत बोलणाऱ्यांशी मी व्यवहार करत नसतो भ्रमणध्वनी ठेवा काय तुमची वाक्य व्याकरणदृष्ट्या सदोष आहेत त्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधू इच्छित नाही अरे हा काय कारण आहे शुद्ध यार? शब्दांनी तयार होणाऱ्या वाक्यांना जो माणूस शब्दांचा निरर्थक पुंचका समजतो त्याच्याशी मला काहीही वार्तालाप करावयाचा नाही अरे पण हे काय कारण आहे काय काय तुमच्या बोलताय? जिव्हेला तुमच्या मेंदूने दिलेल्या आदेशाप्रमाणे व्यक्त व्हायला शिकवा तत्पश्चात आपण बोलूया भ्रमणध्वनी ठेवा ठेव रे ठेव गर्दभा फोन ठेव का होय खरं त्या फोन कटची काहीच गरज नव्हती आल्यापासून माझा अपमान नाही झाला ना म्हणून हा फोन कट टाकलाय
बघा नाडकर्णीची भाजी मी देणार ना ती कॅन्सल आहे. हे दया असं नका करू भैया. अरे ते कशा बोलले माझ्यासोबत यार. ए देखो तुम्ही शांत होऊन जावा. नाटकांचे जो पैसे आहे ना मी देऊन टाकते. हे घ्या पैसे तुमचे, हा. हे पैसे तुमच्याकडे ठेवा ठेव साहेब. माझ्याकडे? हा हा. मी किंडिक्स हा ए जो आहे पोंगसेचे 100 रुपये आहे. बरं. ए जो आहे साबणचे 100 रुपये आहे. बरं, ह्याच्यातून 30 रुपये घ्यायचे, हा. ह्याच्यातून 70 रुपये घ्यायचे. ठीक आहे ना. आणि हा. नाडकर्णीचे जे आहे किती झालेले आहे ते काहीतरी 230. हा तर आधी मी तुम्हाला दिले आहे 50 रुपये. हा. हा तो एच्या मधून जो आहे 40 रुपये कापून घेवा. म्हणजे एच्या मधून 20 रुपये घेवा. हेचे मधून 20 रुपये घेवा. अरे देवा. ह्याच्यातून किती रुपये घेबा, यातून किती घेबा? हेचे मधून 20 रुपये घेवा. हेचे मधून 20 रुपये घेवा. याच्यातून 20 रुपये घेबा, ह्याच्यातून 20 रुपये घेबा. हा ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला याच्यातून 50 देणार हा. आणि याच्यातनं मी 10 देणार परत. हा डन. देवा. हे घ्या. नाही नाही काय झालं? एक काम करा साहेब. हा. जो साबण साहेब आहे ना हा. त्याच्यामधून फक्त 10 रुपये घेवा. 20 रुपये नका घेऊ. पोंगशेच्या ह्याच्यामधून 20 रुपये घेवा. ह्याच्यातून हा आणि ह्याच्यातून नाही. हा. ह्याच्यातून घ्यायचे नाही. नाही मी 70 ह्याच्यामधून फक्त 10 रुपये घेवायचे. ठीक आहे. 20 आणि ते 10 ओके ना. मी तुम्हाला देणार मी 60 रुपये परत. हे घ्या. हे घ्या. नाही नाही नको नको. काय? तुम्ही एक काम करा साहेब. हा. साबणच्या ह्याच्यामधून पैसेच घेऊ नका. सगळे पैसे आहे पोंगसेच्या ह्याच्यामधून घेवा. साबण साहेब बहुतच एकदम कटकटी आहे साहेब. सगळे पैसे घेऊ. हा ठीक आहे. हे तुम्हाला 30 रुपये परत दिले मी. हे घ्या. झालं. नाही नाही नको. तुम्ही माझे सगळे पैसे मला परत देवा. मी सगळा हिशोब करते आहे देवा. आता तू गेल्या माझ्या हातून. जास्त बोल नको. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. हे तुझे पैसे आहेत हा. सगळे दिलेले. हा. हा कुठे गेले कॅल्सी? हे बघ हे 30 प्लस 170 प्लस 230 किती झाले आणि 70 वरचे किती झाले? 500 झाले. हे तू 500 रुपये मी घेतले. तू दिलेले 750 रुपये. हे 100 हे 100 हे 50 हे 250 झालं. हिशोब क्लिअर. थैली घे जा घरी. नाही नाही काय झालं? हे तो कमी आहे. मला 250 रुपये पाहिजे आहे. हे 100 आहे. हे 100 आहे. हा. 200 हे 50 250 दिले ना. झालं ना 250. नाही नाही मला 250 रुपये पाहिजे आहे. 250 रुपये हे कमी आहे साहेब. हे कमी आहे. हा तू मला 750 रुपये दिले होते बरोबर आहे. दिले हो ते. त्यातले 500 रुपये माझे झाले. हा. वरचे एवढे उरले. हा. हे 100 हे 100 हे 50 हा. 250 रुपये हे घे. नाही नाही मला 250 रुपये पाहिजे आहे. हे नको आहे मला. अरे हेच आहेत ना यार 250 रुपये. नाही नाही 250 रुपये पाहिजे आहे. तुम्ही मला 250 रुपये देते आहे. अरे मग 250 म्हणजे ए ए ए तेच आहेत ते. हे 100 हे 100 हे 50 हे झाले 250. नाही मला 250 रुपये पाहिजे आहे. तुम्ही 250 रुपये देते आहे मला. अरे यार मोरे सांगा ना यार यांना. आता ती 250 मागते तर 250 दे ना तिला. तू 250 कसं देतो? बरोबर. 250 मागते ना ती. हा. तुम्हाला डायलॉग नव्हते ना तेच बरं होतं. अरे भाई हे 100 हे 100 हे 50 250. नाही ते मला काही माहित नाही. मला 250 रुपये पाहिजे आहे. अरे मोरे सांगा यार. मी पाया पडतो तुमच्या. सांगा ना यार. द्या, द्या माझ्याकडे द्या, माझ्याकडे द्या. ए ए ए बाई का बाबूजी? बघ ह 100 ह 100 हा. आणि ह 50 हा. म्हणजे 250 झाले. यालाच 250 म्हणतात हा. आणि ह्याला 250 म्हणतात. काय समजलीस? एकदम खरे बोलते आहे साहेब. खरं म्हणजे मी कोकणी माणूस आहे. कोकणी माणूस कधी खोटा बोलत नाही. काय समजलीस? हा, तुम्ही नी ठेवतो आहे. मग? ए भैया 250 म्हणजेच 250 असते. याद मध्ये ठेवा. तुम्हाला सांग यादमध्ये ठेवा. झालं तुझं? इथे निघ जाय तू निघ चल. जाते. हो मोरे बोला तुम्हाला काय पाहिजे? मला वांगी हा, पाहिजे. वांगी भाजी तुम्हाला किती? पाव किलो. आता हे काय झालं? नाही पाहिजे आहे. अरे हे पण नाही पाहिजे अरे काय आहे. झालं काय पण? हे पण नाही पाहिजे आहे. अरे पण झालं का ते तर सांग ना यार. अरे भैया हा. ये जो आहे जुनी वाली चिट्टी आहे मी होडीला लिबली होती. ही जो आहे नवी वाली आजची चिट्टी आहे. देखो चंद्र काढला आहे कोजागिरीचा आहे. हे देखो. तू 0 मिनिटं तिकडून निघा. नाही मला हे नाडकणीला 2 किलो टमाटर देबो. तू इथून निघ पटकन. नाही लवकर निघ. 2 किलो निघ इथून. 2 किलो निघ इथून. टमाटर जाऊ दे, जाऊ दे, निघ चल. फारच छान. मस्त. खरा खुरा प्रसंग इथे घडतोय असं वाटलं. कमाल. बघा हास्यरसिक काय म्हणतायत अलकाताई. असं गिराईक आणि असा व्यापारी असेल तर खरंच डोकं फिरून जाईल. वनिता एवढं उत्तम बेरिंग होतं आणि गौरव पण तुझं इरिटेशन होतं ना खरंच असं होतं तर बापरे ह्या कसं गिराईकाला तू टॉलरेट करतोय. खूप मजा आली आणि नाही आणि तुझं जे उत्तम गेटअप केलायस ते कुंकू ऑरेंज कलरचं ती वेणी वगैरे एवढं टिपिकल कॉस्ट्युम अतिशय उत्तम तुझं. एवढा गेटअप सुंदर वाटतं खरंच. येस प्रसादा
असं म्हणतात की जेवणाचं ताट जेवढं रंगीबिरंगी तेवढं पौष्टिक, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. ते ताट रंगीबिरंगी तेव्हा होतं जेव्हा हर तऱ्हेच्या भाज्या आपल्या ताटात असतात. तर आज हा तुम्ही भाजीचा जरी स्टॉल लावला असेल तरी मला जेव्हा जेव्हा मी या मंचाकडे बघतो तेव्हा मला असंच वाटतं की हर तऱ्हेची भाजी या मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत पौष्टिक असा विनोद समाजात पसरतो आहे आणि समाजाची तब्येत हसवण्यामुळे सुदृढ होत चाललेली आहे. तुम्हा तिघांचंही त्याकरता आभार, अभिनंदन. तुझा हा हुकमी एक काय वनिता, त्यामुळे तू नेहमी वाजवतेस तसं आजही तो वाजवलास. गौऱ्या, फार मजा आली. मोरे, तुझं हे मला डायलॉग नाही ते फार तकिया कलाम फेमस होत चालला आहे, लोकांना तो आवडत चालला आहे आणि त्यातली गंमत तुलाही येत चालली आहे, त्यामुळे आम्ही ते खूप एन्जॉय करतो. मजा आली. अब आपके सामने तशरीफ ला रहे हैं शहंशाह खानदेश श्याम सुंदर राजपूत और उनके दरबार को हर बार की तरह बर्बाद करने के लिए आ रहे हैं बादशाह वस्सारेगिरी अरुण कादम और सुल्तान स्लैपस्टिक पंढरीनाथ कांबळे. बादब बा मुलाइजा होशियार शहंशाह हिंद जिले इलाही दिन इलाही बादशाह जलालुद्दीन मोहम्मद अकबर तशरीफ ला रहे हैं. अरे ध्यान देना रे तो, जरा तरी सिरियस राह. अरे मुघल बादशाह आहे ना रे आज मी. काय म्युझिक वाजवलं रे तो? काय त्या दोघा दलिंदरांच्या आधी 30 सेकंद मला वेळ मिळतो बा. त्याच्यात मी काहीतरी ऍक्टिंग बिक्टिंग करून घेतो, बेरिंग घेतो. ते आल्यानंतर बेरिंग घ्यायचं डेअरिंग होत नाही मला. ते मला घेऊ देत नाही. मौसिकी म्युझिक. वल्लाह इस खूबसूरत तख्त को देखने के बाद दिल बाग बाग हो गया. कब से हमारा अरमान था कि सुनहरे एमएज तख्त को हम हासिल कर ले, लेकिन इंतजार कर कर के हम बेजार हो गए थे. लेकिन आज हमारे दिल को तसल्ली मिली. हमारा ख्वाब मुकम्मल हो गया. आज हमारे दिल को सुकून मिला. 6 महीने के लॉकडाउन के बाद आज यहाँ फिर से महफिल सजेगी, दिए जलेंगे, दीवाने आम और दीवाने खास में जश्न होगा. लेकिन अफसोस इस मुबारक और मुकद्दस मौके पर हमारे अजीज बिरबल यहाँ मौजूद नहीं. उनकी तबीयत थोड़ी नासाज है. वाह वाह. हमारे हकीम ने उन्हें हिदायत दी है कि 14 दिन तक आइसोलेट रहे हैं, इसीलिए वो नहीं आ सकते. लेकिन बिरबल नहीं तो हम नहीं, अकबर नहीं. इसीलिए हमने फैसला किया है कि किसी एक ऐसे शख्स को ढूंढा जाए जो पल भरे बिरबल हो, यानी कुछ पलों के लिए बिरबल हो जाए, टेम्पररी बिरबल. तो देखते हैं हमें रियासत का ऐसा कौन सा शख्स है जो पल भरे बिरबल होने के काबिल हो. कौन है रे तिकडे? अत्यंत बाय ना भलतीच माटी खाल्ली मी. कौन है वहां? इकडे येऊन तर पहा. यहाँ ते दोघं दलिंदर नसले ना तर बोलते यमक बिमक जुडवतो बा मी. कौन है? हॅलो. अरे असू द्या रे का तुम. बाला, ते बबलूचं ऑडिशन कुठे आहे रे? जसा आला ना तसा सरळ निघून जाय तू. अरे इथे मी मरमर करून पाठांतर करून उर्दू झाडून राहिलो आणि तो लगेच लोकल लेवल वर येऊन गेला ना. लोकल सुरू झाली. बदअखलाक, कमबख्त, बदबख्त. बिरबल है वो.
हा 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 तेच ते मला सांगा ते लिबरलचा जॉब मिळवण्यासाठी कोणाकडे सेटिंग लावावं लागेल? लिबरल नाही बिबरल. अरे तुमच्यामुळे मी पण चुकतोय ना रे. अरे कंबक्ट बिरबल है वो. अच्छा बिल भर. अरे देव आपल्याला बिल भरायला सांगतोय. नाही नाही मला नाही जमणार बिल भरायला. कवरी तिकडं लांब रांग असते ना दुपारच्या उन्हात तिकडं उभं राहायला लागतं. बघा कवरा टॅन झालो मी काले नाही जाणार तिकडं बिल भरायला. तू एक काम कर तू ऑनलाईन बिल भर. हा नामाकूल. नाही नामारून. मी अरुण नाही हो प्याडी आहे. आम्हाला ना जॉबची लई गरज आहे. तुमचे पाय पडतो. आमचे जवळजवळ 5-6 वर्ष झाले आमचं लग्न होत नाही. जॉब नाही तर आम्हाला कोण पोरगीच देत नाही. प्लीज प्लीज आम्हाला करा ना ते बिल बिल. अरे जे तुम्हाला बोलता येत नाही तेच तुम्हाला काय बनायचं असतं रे. मुळात तुम्ही बिरबल होणार इथेच किट संपलं. याच्या पुढचे 10 मिनिटं आहे ना लेखकाच्या पोट भरायसाठी ताणायचे आहेत आपल्याला. अरे तुम्ही वाटूच कसे शकता रे बिरबल. अरे बिरबल होण्याचा पहिला निकषच काय आहे की तो प्रचंड हुशार आणि बुद्धिमान असला पाहिजे बुवा. अच्छा म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही काय हुशार नाही आणि बुद्धिमान नाही? ठीक है आजमा लीजिए हमें. हौसले तो काफी बुलंद है जनाबों के. बुंदेल से आए हैं. मने दक्ष थे. तो हम आपको एक पहेली पूछते हैं उस पहेली को सुलझाइए. अरे ओळख ना पालक डायरेक्ट कसं सुजवायचं तिला. अरे ए भाऊ अरे सुझवायचं नाहीये सुलझाना है. पहेली को सुलझाना है. पहेली म्हणजे कोडा. आणि दुसरी नाही दुसरी नाही. दुसरीचा काही संबंधच नाही. तुला तर पहिली पण मिळणार नाही हे ध्यानात ठेव तू. तर कोड्याचे उत्तर द्यायचे. बिरबल के सामने जो पहेली रखी थी वो हमें पूछनी है. वही पूछते. तर समजा बा आता तुम्ही सांगा की या क्षणाला राज्यात किती कावडे आहेत बा. म्हणजे मेल कावले जर का सोडले ना तर 7002 हे प्रॉपर लेडी कावले आहेत. तू बायना सगळे तुला कसं माहिती रे. अरे आम्हाला जसं लक्षात आलं की इकडे ऑडिशन होणार आहे 2 दिवस राज्यात आम्ही सगळ्या कावळ्या मोजून काढल्या. अरे बाप. म्हणजे तुम्हाला सांगतो 7002 मधले 6000 ना प्रॉपर कावले आहेत आणि उरलेले सगळे कवले आहेत. म्हणजे पिल्लू कावले आहेत. भलते रिकाम टेकडे रे तुम्ही. हा चगेल चाबऱ्यांनो कावड्या शोधत फिरले तुम्ही. अरे हमारे जो बिरबल है उन्होंने इसका क्या जवाब दिया था लाजवाब. उन्होंने कहा था कि हुजूर 7900 कौवे हैं. हमने कहा इससे ज्यादा हुए तो उन्होंने कहा तो समझिए कि कुछ कौवे यहाँ मेहमान बनकर आए हैं. हमने कहा इससे कम हुए तो उन्होंने कहा कि ऐसा समझिए कि हमारे यहाँ के कौवे दूसरे मुल्क में मेहमान बनकर गए हैं. ऐसा जवाब चाहिए. भलता चतुर आहे बाबा माझा बिरबल. चाल चतुर कसला सगळी फालतुगिरी आहे. तुम्हाला त्याने गंडवलेला आहे. म्हणजे अरे या लॉकडाऊनच्या कालामध्ये मेहमान कुठं पाहुणं कोण जाऊ शकतो का कुठं. तिकडचं पाहुणं इकडे येऊ शकतात काय. माझ्या घराला तर मी घेत पण नाही. तू ना तोंड बंद कर तू नाही तर तुला तोंड मा शेण भरी टाकसू मी. ते गैरत कथाना बदतमीज कथाना काही ना काही चावई रहना तो छोड़ो. हम जज्बातों में बह जाते हैं. दूसरी पहेली. सर मगाशी मी विचारलं पहिली तर दुसरी आहे का. तू बोलू दुसरी नाही पहिलीच आहे. पहिली मगाशी बोलू विचारलं ना मी ऍक्च्युली बाबा दुसरी आहे का. तू बोलू नाही. जर पहिली असेल तर ही दुसरी कशी काय मध्ये आली नाही ना. दुसरी मला दुसरीचं कन्फर्म सांगा दुसरी कशी आली काय. अरे मी आवरे विचारतोय सिन्सिअरली माणूस विचारतोय की दुसरी आहे का. नाही आता कशी आली. अरे दम धरना. दम लागून जाईल पंप लागेल ना नंतर तुला दलिंदर. अरे बाबा तू आहे ना दुसरी पहेली म्हणजे कोड एवढं ध्यानात ठेव. दुसरी कोड्याचे उत्तर तुला द्यायचे बा. कोड्याचे हा समजा बा की एका झाडावर आहे ना 100 पोपट आहेत बा. किती 100 कन्फर्म 100 आहेत. हो. हरण्या आत्ता घरी जातो आणि घरनं आरसा घेऊन येतो आणि त्या आरशावर ना सूर्यप्रकाश त्या पोपटांच्या डोळ्यावर मारायचा की पोपट असाच राहतो एकदम स्टेडी राहतो. सगळेच्या सगळे पोपट पकडूया आणि विकूया. लय पैसे मिळतील. तुम्ही बाय ना तोंड मार्या तिकडे दलिंदर मध्ये मध्ये पचकतो. अरे माझे वाक्य तर पूर्ण होऊ देणार आहे.
मध्येच काय येतो तू? अच्छा अच्छा, म्हणजे इकडे कॉमा आहे, पूर्णविराम नाही आहे. हे कोण बोलते? कधी कधी बोलताना त्याचा वापर तू करत जाय. याडा कथाना. तर बा एका झाडावर आहे ना असे 100 पोपट आहेत बा. तर एखाद्याने गोडी मारली तर त्यातले किती उडतील आणि किती राहतील? वाक्य नसले की जोराची ऍक्टिंग आली त्यांना. पाहतो अभिनयाच्या मामी, पाहतो एक हुशार. मला वाटतं 99 राहतील. किती? नाही अचानक 99 राहतील. ऍक्च्युली मी मोजलेत, उकून 50 राहतील. नाही नाही रे, अरे गोळी मारलेली आहे ना, तर 89 उडून जातील. अरे असं काय चोरी, गोळी जरी मारली तरी 42 जे आहेत ना ते म्हणजे तिकडेच राहतील, उडणारच नाही. काय काय चालू राहणार तुम्हाला? ऐ ऐ 89 इकडे ये तू. आणि तू रे ओ 49 इकडे. हुकलेला 49 वाल्या. हा का रे ओ बिजगणित शत्रूंनो, तुमच्या दल्ल्याने हे असे आकडे उच्चारले होते का रे? अरे सोच समझ के जवाब दो और जवाब के बाद उसकी वजह भी बताओ. अच्छा. तर एकूण मला असं वाटतं की 99 पोपट आहेत ते उडून जातील आणि एक पोपट राहील बाबाशीकडे. क्यों? हा म्हणजे त्याला कदाचित ऐकू येत नसेल ना, गोळीचा आवाज त्याने ऐकला नसेल, तर तो तिथेच राहिला, बाकीचे सगळे उडून गेले. म्हणजे ऍक्च्युली असं पण थोडंसं होऊ शकतं बुवा. पण एखाद्यात लयच मस्ती असेल तर तो पण नाही उडणार ना पोपट. म्हणजे 2 पोपट राहिले. पण समजा असं पण होऊ शकतं ना की म्हणजे त्या झाडावर एखादी चिमणी बसलेली असू शकते आणि त्या चिमणीचं नाव पोपट असेल तर ती कशाला उडेल? नाही का? म्हणजे 2 पोपट आणि 1 चिमणी राहिली. म्हणजे असं पण होऊ शकतं. पण समजा त्याच्यामध्ये एक पोपट आणि पोपटी असेल तर समजा तिकडे ते दोघं रोमांच करत असतील तर ते पण नाही उडणार ना रे. कारण असं बोलतात प्रेमात लयच ताकद असते. नाही खरंय खरंय तुझा मित्रा, खरंय. प्रेम म्हणजे काय रे पुढे काय रे? अरे प्रेम असतं ना रे. एवढं सिंपल विसरतो का रे तू? असा कसा अडकतो रे तू? अवघड आहे बा तुझं. आणि काही बी काय लॉजिक लावता रे तुम्ही? आणि तू रे ओ बोकऱ्या, तुझ्या सासूच्या नवऱ्याने चिमणीला पोपट नाव दिलं होतं का रे? नाही नाही तुम्हाला जमणार नाही. तुम्ही निघा रे, निघा निघा. प्लीज एक चान्स द्या ना. चोकोबार. मी चोकोबार नाही आहे, मी होकोबार आहे. अकबार आहे अकबार. तुम्ही आम्हाला एक शेवटचा चान्स दिला ना तर आम्ही बनवू शकतो बलबीर. अरे बलबीर नाही ना रे, अरे ते बिरबल आहे ना रे. ते बायना काय शेतच रे तुम्ही. नाही आम्हाला एक चान्स द्या, एक चान्स द्या, एक प्लीज प्लीज प्लीज. तुम्हारे आदर्श तुम्हारे उसूल. एक चान्स द्या प्लीज, एक चान्स द्या, एक चान्स. नाही समजा आम्हाला म्हणजे हा जॉब जर आम्हाला मिळाला तर म्हणजे आमचा पगार काय असेल आणि म्हणजे आम्हाला दिवाळीला आणि म्हणजे न्यू इयरला बोनस बिनस किती असेल ते पण आम्हाला सांगा. आणि आमचे खाडे बिडे कापायचे नाही, पहिलाच सांगून ठेवतो. हा म्हणजे समजा हे तुम्हाला कळलं असेल तर आम्हाला सुट्ट्या किती मिळणार आहे? म्हणजे कारण काय थंडीच्या कालामध्ये मी 2 महिने कामावर येऊ शकत नाही, कारण मी वर्क फ्रॉम बेडरूम असतो. कसं आहे माहितीये काय, ऍक्च्युली मला बेडरूम मध्ये बाहेर पडताच येत नाही. लयच थंडी मरणाची असते हो. त्याच्यामुळे 2 महिने मी कामावर येऊ शकत नाही. एकदा कन्फर्म झालं तर आम्हाला सांगा, म्हणजे काय करायचं, किती सुट्टी. थंडी वाजते तुला? तुझ्या 4-5 कानपट्टीमध्ये अशा शेकोट्या मारल्या ना तर कळेल तुला काय होतं ते. अरे अरे काय माणसं आहेत रे तुम्ही. अरे तुम्ही बिरबल व्हायचा विचार तरी कसं काय करता रे तुम्ही? नाही प्लीज प्लीज आम्हाला एक चान्स द्या गोविंद. अरे खावीन देणार ते. असं काय करता तुम्ही? एक आम्हाला एक चान्स द्या. बघा आम्ही बोल बेबी बोल होऊनच दाखवतो. अरे बाप रे, तू स्वतः काय बोलतो ते ऐक, नंतर माझ्या जागी येऊन विचार कर माझी काय अवस्था होत असेल. तू बिरबलाला बोल बेबी बोल म्हणतो. माफी चाहता हूँ जापानी तेल. जापान येणार ते तिकडे. जापानी तेल म्हणून राहिला तो. जापानी तेल तुला ना असं उठ बाय ना माझ्या सिंहासनावर काय बघतो रे. अरे असे कसे दलिंदरी रे तुम्ही. तुम्हा दोघांना आहे ना
हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. अरे वा रे वा. मग आम्ही चिरडलं गेलं तर मग त्याच्यासाठीच देणार आहे. हा? हत्तीच्या पायात काय चप्पल म्हणून देणार आहे का तुम्हाला? नाही मग तुम्ही हत्तीच्या पायाखाली देण्यापेक्षा एकदा आम्हाला तुम्ही चान्स द्या ना. प्लीज एक चान्स द्या. मी एक चान्स द्या प्लीज. हुजूर लसूण. अरे हुजूर आला असताना ते. तुझ्या बोंबीत आहे ना उकडतं तेल टाकून त्याच्यात लसणाची फोडणी दिली पाहिजे रे. काय झालंय? फोडणी जळली. फालतूपणा कर रहा है ना तो. अरे तू उठ रे. मना तख्तवर कसाले बठास रे तो. ऍक्च्युली इकडे आल्यापासून आम्हाला काय बसायला जागा नाही. तर खाली दिसलं म्हणून बोला बच्ची या. खाली दिसलं म्हणून अकबराच्या सिंहासन येणार ते त्याच्यावर बठायचंय तुला. अरे मुळात तुम्ही असा कसा विचार करता रे की तुम्ही बिरबल व्हाल म्हणून? आम्हाला एक चान्स द्या. आम्ही तुमच्या पाया पडतो. आम्हाला एक चान्स द्या ना. अबू कबर. अबू कबर? अरे अकबर येणार रे. तुझी कबर खोदून टाकेन मी इथल्या इथे. जहापना 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 फरमाओ फरमाओ. जहापना मी खूप संकटात आहे जहापना. क्या हुआ? माझी बकरी काल चरायला गेली ती परत आलीच नाही जहापना. मी खूप गरीब आहे हो. माझं सगळं घर चालतं त्याच्यावरती जहापना. ठीक है. हमारे बिरबल यहाँ होते तो चुटकी में इनकी बकरी ढूंढ के ला देते. लेकिन तुम दोनों पल भरे बिरबल बनने के लिए काफी बेताब हो. सोचो बकरी कहाँ गई होगी. इनकी बकरी ढूंढ के लाओ. अगर तुमने इनकी बकरी ढूंढ के ला दी तो तुम पल भरे बिरबल. नाही यांची बकरी आता परत कधी येऊच शकत नाही. क्यों? कारण ती काल रानात जिथे चरत होती तिथे आम्ही तिला पाहिली आणि आम्हीच तिला चरलो. आणि आता ती आमच्या पोटात आहे. आता तुम्ही बोटी सुभान अल्लाह. क्या बात है. सुपर हिट परफॉर्मन्स. तुमचं ते चोकोबार आणि खावींचं गोविंद मी बाप जन्मत नाही विसरणार. मस्त झाला परफॉर्मन्स. वा. अलकाताई? श्याम, अरुंडा आणि पॅडी खूप मजा आली. एवढी उत्तम भट्टी होती आणि अकबर आणि बिरबलाची एवढी नावं कधी ऐकली नव्हती जेवढी या स्किटमध्ये ऐकली. खरंच मनमुराद असते आणि एन्जॉय करते. याबद्दल मी खरंच या शोचं मनापासून अभिनंदन करते. प्रसादा? वा वा, बहारदार. पुन्हा एकदा तुम्हाला तिघांना एकत्र बघता आलं आणि परत एकदा तीच मजा लुटता आली. एका स्किटमध्ये मागच्या पॅडा मिसिंग होता. आज ती उणीव परत तुम्ही तिघांनी भरून काढली. अरुण, तुझ्या रंगा इतकीच तुझी शाल पण थोडी टॅन झाली असं मला वाटतं. त्यामुळे तू स्वतः गेलास उन्हात तरी तिला घरी ठेवत जा असं. कारण नाहीतरी तू वर्क फ्रॉम बेडरूमवाला जायस ते. पण भयंकर डिफिकल्ट लँग्वेज आहे जी उर्दू जो आहे. पण त्याचा लहेजा तू श्याम काय पकडलास. येस. अफलातून सुरुवातीची एंट्री अत्यंत दमदार. जेवढी वाक्य तू उर्दूत बोललास थक्क करून टाकलंस. इतकं परफेक्ट बोललास. येस. आणि त्यानंतर या दोघांनी येऊन जी वाट लावायची ती लावलीच. पण तेच फायनली आपल्याला अपेक्षित होतं आणि तेच झालेलं आहे. वंडरफुल. मजा आली.